हे बघा आता आम्ही मागवले इथं केप्सा राईस. मी जे तुम्हाला पूर्ण दाखवले ना ते पूर्ण ओपन मध्ये दाखवले, बघायला खूप मजा येते. नमस्कार, ज्योतिष कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता मुलांना लागले आहेत सुट्ट्या आणि आम्ही मुलांना घेऊन चाललेलो आहोत मुंबईला हेरिटेज साऊथ मुंबई टूर करण्यासाठी आणि अजून आम्ही बरंच काही करणार आहोत. तर हा ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. आत्ताच आम्ही फार्म हाऊसवरून आलेलो आहोत आणि इथे सगळा पसारा पडलेला आहे, पण आमची मुंबईची बुकिंग होती म्हणून आता आम्ही निघत आहोत. अरे बघा, माझे मिस्टर शूज घालत आहेत, मुलगा रेडी आहे, मुलगी पण रेडी आहे आणि आमच्याकडे आलेले आहे मायरा. आम्ही मायराला घेऊन चाललेलो आहोत. तर आता हा सगळा पसारा असाच टाकून आम्ही निघत आहोत. चला तर हा व्लॉग आहे ना एंडपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल तुम्ही मुलांना कुठे कुठे घेऊन जाऊ शकता. हे बघा, मायराची नुसती घाई चालले. सगळ्यात आधी मायराच निघाले जायला. मायरा, तू एक्साइटेड आहेस जाण्यासाठी? कुठे चाललं? हा चला तर निघूया. तिथे रियांस पण आपली वेट करत आहेत. आता ही बघा आमची गँग सगळी जमा झालेली आहे. मुंबईला पार्किंगचा खूप इश्यू असतो म्हणून आम्ही जाणार आहोत ओलाला. तर ओलाला यायला अजून 10 मिनिटं बाकी आहेत. तर आम्ही सगळे इथं माझ्या बहिणीच्या घराखाली जमा झालेलो आहोत. ए, कुठे चाललात तुम्ही? रियांश, रुद्रांश, कुठे चाललो आपण? डबल डेकर बस मध्ये बसायला. चला तर आता आम्ही वेट करतो आमच्या ओलाचा. ओला आली का आम्ही लगेच निघतो. आता ही मुलं बघा जायच्या आधी ना ओला मध्ये खायसाठी खाऊ घेतात. तर काय काय घेता तुम्ही? हा, काय काय घेतलं? वेफर्स, अजून निघलो नाही का मुलांची लगेच खायला घेतलं. काय घेतलंस रे? काय घेतलं साची? पेट पूजा. एवढं खाऊ घेतलंय. अजून किती? बस झालं, हेच खायचंय का? चला ओला आली, निघायचं. चलो. आम्ही ओला बुक केलेली पण 2-3 वेळा ओला रिजेक्ट झाली. तर आता आम्ही आलेलो आहोत स्टेशनला आणि आम्ही चाललेलो आहोत ट्रेन मध्ये. ही माझी बहीण आहे ना, ती सुरुवातीपासून सांगतो ट्रेनने जाऊ, पण झालं तिच्याच मनासारखं. चला तर आज ट्रेनने जाऊया आणि मुलांना पण मज्जाच आहे ट्रेन बोललं तर. हे बघा आम्ही ट्रेन मध्ये बसलोय सगळे. माहेराने विंडो सीट घेतलेली आहे आणि रुद्रांशनी पण. रेयू, घाबरलायस तू? का रे, का घाबरलायस? कसली? फर्स्ट टाइम आहे ट्रेन मध्ये हा. चला आता ना पण थोड्या वेळात पोहोचू. ओके, हाय कर. थंडी लागते? हिरो, थंडी लागते? सगळ्याचं खाणं सुरू आहे इथं.
जागा आहे बघा. एक माणूस असं जाऊन तिथं लटकतायत. हे बघा, हे बघा, एवढी जागा आहे तरी बघा कसे लटकतात. चला पिंकी, करा भाऊ करा. तर फायनली आम्ही CST ला उतरलेलो आहोत आणि इथून बघतो काय गाडी करून वगैरे आम्हाला जिथे पोचायचं आहे तिथे जातो. आता ना आपल्याला वस्तू संग्रहालयाजवळ जायचं आहे. तर इथून ना आम्ही ओला किंवा काय बघूया, काय टॅक्सी वगैरे मिळते ती करून आम्ही तिकडे पोचतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा आम्ही आलेलो आहोत युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. हे बघा, रात्री बघा किती मस्त दिसते. दिवसा तर बघितलेच मी, पण रात्री आज पहिल्यांदाच बघते तर खूप सुंदर दिसते. हे का आता बंद झाला रे. चला तर बघा, आता मी टॅक्सी केलंय. आम्ही चाललेलो आहोत आता म्युझियमला. तर आता सगळे गाडीत बसत आहेत. चला आम्ही पण बसते. चला चला चला. आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत, पण अजून आम्हाला ती बस यायला ना 1-1.5 तास बाकी आहे. तर मुलांना बघा इथं अजून खायचं सुचते. ट्रेनमध्ये एवढं खाल्ले ना तरी त्यांचं पोट काय भरलं नाही, तर अजून काहीतरी खायचं आहे त्यांना. काय खायला चाची तुम्ही? वडापाव. तू माहित नाही काय खायचं, माहित नाही. चला आता पेट पूजा करून घेऊया. गाडी यायला अजून वेळ आहे, 1-1.5 तास आहे बाकी. तर आम्ही काहीतरी खाऊन घेतो आधी. ओय ही बघा, ही बस आलेली आहे आणि चला आता आम्ही बसतो. आता इथे आहे ना सगळे ठिकाणं दिलेली आहेत. त्या ठिकाणावर बस थांबवली जाते. आपण बसमध्ये बसूनच ही सर्व ठिकाणं बाहेरून बघू शकतो. चला आता आम्ही बसमध्ये बसत आहोत. आता ही जी आहे ती डबल डेकर बस आहे. तर खालती बघा, खालती हे असं सिटिंग अरेंजमेंट वगैरे दिलेली आहे. आताच क्रिसमस होऊन गेला, त्याच्यामुळे खूप अशी क्रिसमससाठी यावी सजावट केलेली होती. बस छान अशी सजवलेली आहे. इथून वर जायचं. मावशी, मायरा, साची तर बघ. मामा, पप्पा इथं बसल्यात. आता लागलेला आहे सिग्नल. आम्ही थांबलेलो आहोत सिग्नलला. आता गाडी पुढे चाललेली आहे, तुम्ही बघू शकता. ओपन मध्ये ना खरंच खूप मस्त वाटते. हा बघा, हा आहे मंत्रालय. हे बघा, हे सगळे ना समोर उभे आहेत. मी मागूनच काढते, नंतर पुढे जाऊन पण काढून दाखवते तुम्हाला. ओपन मध्ये खूप छान वाटते आणि संध्याकाळी तर मस्तच मस्त. आणि क्रिसमस साठी यांनी सजावट पण केलेली आहे छान अशी. हे बघा, खूप छान सजावट केले.
पप्पांना मस्त एक जागा भेटली. हे बघा देवा मामा, साची, तनिष ही आमची मुलं आहेत. आणि समोर मरीन ड्राईव्ह आहे. आणि समोर आहे मरीन ड्राईव्ह बघा. ए चला उतराचा. ए आपण आलेलो ना रियू, लक्षात आहे का? हा ना, लक्षात आहे ना. हवा लागते मस्त. संध्याकाळचा टाइम आहे, रात्रीचा टाइम आहे. आता वाजलेले आहेत 9:30 आणि मस्त हवा येत आहे. खूप छान वाटत आहे. हे बघा इथं मरीनला किती लोक आलेत बघा. थोडी तरी जागा तुम्हाला रिकामी दिसते का? बघा पूर्ण पॅक झाले, किती लोक आहेत. आणि आम्ही मस्त वरतून ना या सगळ्यांची मजा घेतोय. मस्त कुत्र्यांना वगैरे घेऊन आलेत फिरायला. किती मस्त सगळे एन्जॉय करतात. आणि ही लोक बाय पण करतायत बघा ब्लॉग मध्ये येतील. ये इकडे दिसते ना तिथून, बरं वाटते का तुला? इथे पाहिजे असं तिथे. हा इथे बघ मस्त. हो ना. ते काय भाऊ, असं वाटतंय का? वाटते आम्हाला माहित नाही नक्की ते काय. बघू शोध घ्या तुम्ही, काय असेल ते आम्हाला कमेंट करून सांगू शकता तुम्ही. इथे या साईडला थोडी गर्दी कमी झाली ना, तिकडे जास्त होती. मस्त सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चाललंय. आणि आम्ही पण वरून त्यांचं फोटोशूट करत आहोत, शूटिंग करत आहोत. गाणी बोला मात्र सर. नाही आहे हो, मस्त आहेत ना. कसले आहेत काय माहिती, सुंदर आहेत फुलं खूप. हो बघितली मगाशीच बघितली आम्ही ती. कसले आहेत ते माहित नाही. यायचं लग्न पण दाखवतात बघा आपल्याला रस्त्यात ना, लग्न पण लागतात. मग ही पण आपण वरून बघू शकतो. हा का? हा ओके. दाखवायसाठी थांबवले, जिथे स्पॉट आहे तिथे थांबवतात दाखवायला, बरोबर ना? मी बोलतोय, तेव्हा बोलतील ना बाबा, बोला ना. स्पॉटच्या बद्दल तू बोलते, कोण बोलते? माहिती द्या आम्हाला. ते काय आहे माहिती? हा का मसाले आहे. ओके. आणि मगाचपासून तुम्हाला जो दाखवत होती ना मी, काहीतरी लांबून गोल्डन गोल्डन दिसते ते बघा, हे आहे. आता हे काय आहे ते मला माहित नाही. हे बघा, पण लांबून खरंच खूप छान दिसत होतं ना हे. हॉस्पिटल काय आहे काय माहिती काय आहे. भारी आहे, जे पण आहे ते भारी आहे. असू दे, मस्त आहे. स्टेशन चर्नी रोड स्टेशन आहे हा. लांबून काहीतरी मस्त दिसत होतं, आम्हाला काहीतरी वाटलं वेगळंच आहे. पण आलो इथं तेव्हा समजलं. आता सांगतात ते लोक हॉस्पिटल आहे. आता हॉस्पिटल फायनल. हा फायनल, याच्यात बदल नाही होणार. चौपाटी आहे का? चौपाटीची गर्दी आहे बघा इथे. हा इथून आहे गिरगाव चौपाटी, म्हणून इथे ना खूप गर्दी आहे. ही लोक सगळे चौपाटीला आले असतील ना. हे बघा इथे बघा खाऊचे खूप सारे स्टॉल आहेत. हे आपण पण आलेलो माहिती आहे इकडे, यशला वगैरे घेऊन, यशला घेऊन. हा 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 खूप आधी. हे बघा बघा किती गर्दी आहे, बघा किती गर्दी आहे. आणि खाऊचे स्टॉल बघा किती लागल्यात. हे बघ सगळे लोक कशी बसलेत.
सगळे इथे मोठे इथेच होतं का विसर्जन? हा, मोठ्या गणपतींचं विसर्जन इथे होतं. स्वराज्य भूमी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान आहे ते. बघा, हे गार्डन पण छान आहे. मध्ये गार्डन ही बघ, चौपाटी. उतरत साची हा प्रेरणा स्थळ. काही 26/12च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले तुकाराम ओंबळे यांचे हे स्मारक आहे, तुम्ही बघू शकता. कॉलेज है. कुठला कॉलेज? कौन सा कॉलेज है? विल्सन. विल्सन कॉलेज. विल्सो कॉलेज. हे पोरांची तोंडा पण घेतल्या आणि आपल्याला माहिती देतात काही चुकला बिकला ना. हा, नाही राहू दे, नाही मला बरं पडते ते, राहू दे. आमची बेस्ट ऑफ बॉम्बे. तो बायकर दे बघा, तवरा बायकर त्याला मग टाटा केला त्याने तवरा. मायरा कसं वाटते तुला? रियू तुला कसं वाटते? का दमलंस उभं राहून राहून? काय आहे? ए बाबा देवा, काय नाही झालं, थोडासा टर्न घेतला त्याच्यात आम्ही थोडेसे बहक गए. झाड बघ कसं टच करून गेला. याला माहिती असेल बसवले ना, बघ कसं मजा घेतात आपली. हे परत येत साची तोंड तोंड. या बघा ती ओढ्या, देवा मामा दिसते, ओढ्या दिसत नाही. देवा मामा दिसला आम्हाला, ओढ्याने दिसल्या. या ओढ्या दिसल्या आता. एवढ्या लांब ओढ्या बघायला यायचं. पण ओढ्या कमी. हे सगळे कॉलेज ना रे इथले. विल्सर कॉलेज. आ रहा है कैसे होगा? ए आ रहा है शेवटी ये नव्हतं. बरं ना, कॅप्चर केलं व्हिडिओ. येस, बोलती तिला काही नाही माहिती. उगाच आयले ब्लॉग बनवायला चुकीचा काही ना काही शंकताय. किती यायचं आपल्याला? बाबा, मुंबईची झगमगाट बोलतात ना ती. बघा किती मुंबईला झगमगाट. गाडीत काय आपण नेहमीच फिरतो ना, असं बाहेरून असं बघायला मजा काय वेगळीच येते. वरून सगळी लोक आपल्याला दिसतात. मस्त मस्त सिटिंग. मस्त आहे. हम बस में ऊपर टेकर. तारापूरवाला मत चालू आहे. बंद आहे का? आज बंद आहे. बंद आहे. बंदच आहे. हे काय झालं? अंडरग्राउंड कोस्टल रोड. मग अशी जाताना थांबवलेली नाही का जिथे आपल्याला दाखवलं थोडा वेळ? हा, त्या साईडनं गेलो ना आपण, मग तिथं थांबलेलं ना, कोस्टल रोड. रुस्तम संको. आता आम्ही थांबलेलो आहोत सिग्नलला. हे बघा, नुसतं 17व्या सिग्नल लागतं ना. आमच्या नवी मुंबईत पण तसंच, इथे पण तसंच.
पण ठीक आहे, वरून ना बघायला खूप मस्त वाटते. मस्त वाटते एकदम थंड थंड हवा. ए देवा खंडोबा, वाह 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 वाह. काय रे, अच्छा हे बघा हा क्लॉक टॉवर. दिसत नसेल तुम्हाला अंधारात, थोडंफार दिसत असेल तर बघून घ्या. ते काय आहे ते? शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत ते. ऑफिस और सब रहते ना. हां 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 ओके. मग हे पोऱ्या मला भेटले, आपल्याला मस्त माहिती नाही. घड्याळात वाजले किती, साची घड्याळात वाजले किती दिसते तुला लांबून? एवढ्या नाही दिसत ना आपल्याकडे. बघूया 10 वाजून 10 मिनिटं, 10 मिनिटं, 10 वाजून 10 मिनिटं. परत आपण त्या घड्याळाजवळून आलो बघ साची. आता जवळून आलो. आता दिसतील जवळून किती वाजले. आत्ता वाजलेले आहेत 10:15. हायकोर्ट आहे ते. पॅराडॉक्स म्युझियम आहे बघा. पॅराडॉक्स म्युझियम दिला आता इथून. स्टेडियम आहे. काय काय कुठे? त्या साईडला आझाद मैदान आहे. त्या साईडला. ओके ओके. समोर सीएसटी दिसतो राईट वाला. हां सीएसटी स्टेशन. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई. आणि तो आपला स्टेशन सीएसटी स्टेशन. हा बघा लायब्ररी. किती गर्दी आहे बघा इथे. भरपूर लोक बसतात. लायब्ररी बघ केवढी मोठी. ही व्हाईट वाली गेली ती गेली ना व्हाईट वाली ती लायब्ररी. याच्यावर लिहिलेलं ड्रोन प्रतिबंधक क्षेत्र इथं लिहिलेलं. काय हा काहीतरी असेल. काय आहे का माहिती नाही. आहे काहीतरी बघ तिथं काय लिहिलंय. ओके हां हे बघा रॉकेटचं लायन गेट. साची तो वेस्ट साईडला आला सर. ठीक आहे ही थांबले ना बॅची. हां हे बघ अजून वेटिंगला आहेत. आता मुलगी ती खूप एक्सायटेड आहे. चलो आमची राईड झालेली आहे. आमची राईड संपूर्ण झालेली आहे. चला आता पुढे आपण कुठे कुठे फिरणार आहोत ना हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आतमध्ये आपण इथे एसी मध्ये बसू शकतो. आणि जर तुम्हाला बाहेरचं ओपन मध्ये बघायचं असेल तर या इकडे हे बघा. इथं पण सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि हे पूर्ण तुम्ही ना इथं ओपन मध्ये सगळं बघू शकता. मी जे तुम्हाला पूर्ण दाखवले ना ते पूर्ण ओपन मध्ये दाखवले. बघायला खूप मजा येते. आणि रात्रीची जर राईड घेतली ना
तर मस्त हवा सुटते, थंड हवा वाटतं आणि खूप छान वाटतं. तुम्हाला यायचं असेल तर या इथं. इथं आम्ही चालत चालत चाललोय आणि इथं बघा, अरे इथं शॉपिंगसाठी मस्त आहे रे. हे बघ कपडे वगैरे जेंट्स आहे. आता आम्ही डिनरसाठी चाललेलो आहोत मस्जिद बंदरला. तर हे बघा आम्ही टॅक्सी घेतलेली आहे आणि आम्ही टॅक्सीने मस्जिदपर्यंत जात आहोत. हा बघा आम्हाला गुगलवर भेटलेला आहे बेस्ट केप्सा राईस इथे मिळतो, म्हणून आम्ही आलेलो आहोत इथं केप्सा राईस खायला. चला तर आतमध्ये जाऊन टेस्ट करूया. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 12. चला तर आज जाऊया. हे बघा आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला. इकडे सगळं फिरून वगैरे झालंय, आता आम्ही जेवत आहोत. हे बघा आता आम्ही मागवले इथं केप्सा राईस. तर आता आम्ही जेवून घेतो. चला तर आता आम्ही जेवून घेतोय मस्त. आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, तनिष फक्त बाकी आहे. चला तर आता जेवल्यावर निघूया घरी जायला. तर आता आमचं सगळ्यांचं झालेलं आहे जेवण आणि आम्ही चाललो घरी. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.